सुनो सुनो रे सुनो 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 रे सुनो सुनो, आगे वाले ध्यान से सुनो, पीछे वाले ध्यान से सुनो, सुनो सुनो रे सुनो सुनो, दाएं वाले ध्यान से सुनो, बाएं वाले ध्यान से सुनो, सुनो सुनो रे सुनो सुनो. मी कुमारी रितिका सुकुमार देशपांडे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगलीची विद्यार्थिनी. आपल्या समोर विषय मांडते आहे. आपलं बेसिकच गणलेलं आहे. खरं तर जेव्हा विषय पाहिला तेव्हा वाटलं नक्की बेसिक म्हणजे काय असतो, पण तेव्हा नक्की का, कशासाठी आणि काय घ्यायचं हा प्रश्न होताच. आणि ह्यातच खरं वाटलं आपलं बेसिकच गणलेलं आहे. ह्याच्या पुढे जे उद्गारवाचक चिन्ह आहे ना, ह्याला खूप महत्व आहे. आपण विषय पाहतो पण त्याचा सारासार कधी विचार करतो का हो? मग इथेच आपलं थोडक्यात बेसिक गणलेलं असतं. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक विधान होतं की 2020 साली आपला भारत हा महासत्ता बनेल. पण आता खरंच तसं झालंय का हो? म्हणजे आपलं नक्की बेसिक कुठे गणलेलं आहे ह्याचा आपण विचार कधी केलाय? आपल्या आयुष्यामध्ये इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल आणि पर्सनल या सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचा वाटा असतो. आता हेच पहा ना, आपलं बेसिकच गणलं आहे म्हणताना नक्की आपलं बेसिक म्हणजे काय? संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे विश्वाचे माझे घर. विश्व म्हणजे आता भारताचा विचार केला तर अख्खा भारत. आपलं म्हटलं तर आपणही येतो आणि आपला भारतही येतो आणि अख्खं जगही येतं. मग आता असं विचार करताना वाटतं आपलं बेसिकच गणलेलं आहे म्हणताना ते गणलेलं आहे की गंडवलं गेलेलं आहे याचा कधी आपण विचार केलाय का हो? आता हेच पहा ना, आपण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातो, इंग्लिश मीडियम मध्ये जातो, पण आपण ह्याचा कधी विचार करतो आमच्या मुलाला हे येत नाही, आमच्या मुलाला ते येत नाही. अहो पण काय येत नाही? अमेरिकेचा विचार करायला गेला तर तिथे 18 वर्षी मुलं नवीन नवीन काहीतरी करत असतात आणि आपल्यामध्ये आई माझा बछड्या, बाबा माझं कोकरू म्हणत पांडीवर घेऊन फिरत असतात. ह्याचा कधी विचार केलाय? तिथे 16व्या वर्षी मुलं स्वतः कमवू लागतात, पण आपल्या इथे मुलं 22 वर्षाची झाली तरी पार्ट्या करताना आई वडिलांकडूनच पैसे मागतात. मग नक्की आपलं बेसिक गणतंय तरी कुठे? एज्युकेशनल आस्पेक्टचा विचार करायला गेला तर आता आपण आपल्या मातृभाषेमध्ये जे काही शिकतो ते आपण पटकन कॅप्चर करू लागतो. मग हे आपल्याला लक्षात येत नाही का की आपण जे आपल्या भाषेत शिकू त्याच भाषेतून जर का आपल्याला शिकवलं गेलं तर ते आपण जास्त आत्मसात करू शकू. आता जर का भारत आणि बांगलादेशाचा विचार करायला गेला तर भारत हा जास्त तरुणाई प्रधान देश आहे मानला जातो आणि बांगलादेशाचा विचार करायला गेला तर तो म्हातारा देश मानला जातो. आता ह्या दोन देशांचा जर का आपण तुलना करायची म्हटली तर आपली आर्थिक परिस्थिती ही तरुणाईमुळे वाढणारी आहे, आर्थिक व्यवस्था ही तरुणाईमुळे वाढणारी आहे. आता आपल्यातल्या अनेक जणांना हेही माहिती नसतं नोटा कशा छापल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एवढा एकच शब्द डोक्यात असतो, पण असा जर का क्वेश्चन आला की 1 रुपयाची नाणी किंवा जी काही नाणी आहेत, ज्या काही नोटा आहेत त्या कुणाकडून छापल्या जातात, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, हे किती जणांना माहिती असतं? पॉलिटिकलचा जर का विचार केला तर आपण रोज म्हणतो गुन्हेगारी वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, पण कधी विचार केलाय महाराष्ट्राची लोकसंख्या बघायला गेलं तर त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 65,000 केस आपल्याला पेंडिंग असलेल्या दिसतात. हे जर का यूपीचा विचार करायला गेला तर तिथे 75,000 केस पेंडिंग असलेल्या दिसतात. असं का होतं? नक्की आपलं बेसिक नक्की गणलंय तरी कुठे? जर्मनीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी आपल्या भारतातल्या एका यूपीची लोकसंख्या आहे, उत्तर प्रदेशची. मग आपण कधी विचार केलाय आपला एवढा लोकसंख्येने भरलेला देश आहे तेव्हा आपलं नक्की बेसिक गणतंय कुठं? आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याचा कधी विचार केलाय? आता प्रतिकूल आणि अनुकूल जर का पाहायचं झालं तर आपल्या भारतामध्ये प्रत्येक सणाचं काही ना काही महत्व आहे. आता येणारा जानेवारी ह्यामध्ये संक्रांत साजरी केली जाते, तेव्हा तिळाचे लाडू केले जातात. कशासाठी? तर आपली जी काही शारीरिक यष्टी आहे ती व्यवस्थित सुदृढ व्हावी यासाठी. थंडीमध्ये भूक जास्त लागते आणि तिळाचा वापर केल्यास आपलं निश्चितच व्यवस्थित पोषण होतो, पण हे किती जणांना माहिती असतो? आता आपण पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये इतके गुरफटलेलो आहे की तेव्हा सहज म्हणावंसं वाटतं पिझ्झा बर्गरच्या या डोक्यात मनात घोळवलं गेलंय जाळं, याला ठीक करू शकेल का आपल्या भारतातल्या कोशिंबीर आणि चटणीचं आळं? आता किती जणांना माहिती असतं की मेडिकल संशोधन हे कसं झालं? आपल्या भारतामध्ये सुश्रुत याच्याकडून पहिल्यांदा ऑपरेशन्स केली जायची, तेव्हा ना हत्यारे होती ना दुसरं काय. बाकी जर का आपण पाहायला गेलं तर धृतराष्ट्र ह्याला दिसत नव्हतं, पण संजय हा त्याची दिव्य दृष्टी देत होता. मग तेव्हाही टेलिव्हिजनचा शोध लागलेलाच होता ना, तो फक्त थोडासा वेगळा होता. मेडिकल सायन्स म्हणा किंवा बाकी गोष्टीमध्ये भारताने प्रगती केली आहे हे किती जणांना माहिती असतं? आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा विचार करतो
पण तेव्हा आपल्या भारताचं बेसिक ह्यामध्ये नक्की कुठं गणतंय ह्याचा कधी विचार केलाय? जुन्या काळातल्या लोकांना जर का 1 रुपये पगार असेल तर ती त्यातील 4 हिस्से बाजूला काढून ठेवायचे. 25 25 25 असे का करत होते बरं? हे आपल्या डोक्यात कधी आलं? ते आपल्याला सांगत होते की ही अशी फायनान्शियल गुंतवणूक करायची असते. आता आपण किती जण फायनान्शियल गुंतवणूक करतो, पण आपल्या हे एक लक्षात येत नाही की आपलं बेसिक गणलेलं आहे. या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीतही आपण गणतच असतो. पण हे नक्की आपलं बेसिक म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीचा पाया सुधारणं खूप महत्वाचं असतं. लहान मुलापासून सोशल, आता जेंडर इनइक्वॅलिटी हा इथं मुद्दा नाहीये किंवा पॉलिटिकल हा मुद्दा नाहीये, पण घरात आपण सहज वावरताना म्हणतात, ए तू मुलगी आहेस तू असं नाही करायचं, ए तू मुलगा आहेस तू असं नाही करायचं. किती जण सांगतात की तुम्ही एकत्र आहे. आता गल्ली गल्ली चौकात चौकात कट्ट्या कट्ट्यावरती पॉलिटिकल बोललं जातं, पण घरातले हे सांगत नाही की तू राजकारणामध्ये अशी अशी निगेटिव्हिटी आहे ती दूर करून तुला हे पॉझिटिव्ह करायचं आहे. असं किती जण सांगतात हो. आता साधा परवाचाच एक किस्सा, कोरोनामध्ये विचारलं की आपल्या भारताची आर्थिक व्यवस्था कशामुळे सुधारली, आणि आत्ताची आमची पिढी म्हणते देशी दारूच्या दुकानांमुळे. हे नाही लक्षात आलं की कृषी प्रधान संस्कृतीमुळे आपला देश पुढे चाललाय. तसं बघायला गेलं तर बेसिक हा विषय खूप खोल आहे, पण ह्यातच खूप झोल आहे. धन्यवाद.